अमरावतीचं प्रकरण आपण जाणून आहोत। 1-2 दिवसांपूर्वी अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली होती। या आगीमध्ये 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला। नवजात अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या 39 बालकांपैकी 36 बालकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं। मात्र 3 कुटुंबियांचा आनंद काही क्षणातच दुःखामध्ये बदलला। या घटनेनंतर रुग्णालयाच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण याचा तपास सध्या सुरू केला गेलेला आहे। प्रकरण काय आहे, कारवाई कशी होतीये, या संदर्भातला आमचा एक सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात मध्यरात्रीची वेळ। रुग्णालयातल्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागातून अचानक धुराचे लोट यायला सुरुवात झाली आणि काही क्षणातच आग भडकली। या विभागात 3 खोल्यांमध्ये एकूण 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते। आगीची माहिती मिळताच परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावाधाव सुरू केली आणि तातडीनं बचाव कार्य सुरू केलं। 36 बालकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना यश आलं। मात्र 3 नवजात बालकांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। कुठलं स्पार्किंग वगैरे काही आढळलं नाही, काही नाही, एकदम स्फोट झाला आणि आग लागली एकदम। तर धूर एवढा झाला की आम्ही म्हणजे पटपट बाकीचे मुलं बच्चू बाहेर काढले, पण धूरच एवढा होता की बाकीचे काढताना आम्हाला अडचणी येतात। मी आलो तेव्हा मी तिला काचा वगैरे फोडल्या आणि आम्ही प्रयत्न केले, पण अपयशी ठरलो। त्याच्यामध्ये त्याचं दुःख आहे। टोटल किती बच्चू होते? त्याच्यामध्ये 9 बच्चू होते। त्यामध्ये त्याच्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे आणि बाकी कुठे? बाकी आपण सुपर स्पेशालिटीला हलवलेले आहे, काही दुसऱ्या याच्यातले PDMCला हलवलेले आहे। ते सध्या ठीक आहेत, बच्चू स्थिर आहे। गेल्या 3 दिवसांपासून व्हेंटिलेटरवरचा ताण वाढल्यामुळे व्हेंटिलेटर फुटल्याचं सांगितलं जात आहे। आगीची बातमी समजताच मृत बालकांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली। काही तासांपूर्वीच या घरात आलेल्या नव्या पाहुण्यांच्या आगमनाचा आनंद होता, त्याच कुटुंबावर आता अचानक दुःखाचा डोंगर कोसळला। रात में ये हादसा हो गया और यहाँ पर अभी उन्होंने सुपर फैसिलिटी में यहाँ पर लाके एडमिट करा दिए। अब यहाँ पर हमको बच्चे का कुछ भी लोकेशन बता नहीं रहे हो कि बच्चे को क्या हुआ है, उसको चटके लगे हैं कि क्या है, कुछ ऐसा यहाँ पर अभी कुछ बता नहीं रहे। तकरीबन 3 बजे के टाइम वो आग लगी और हमको बाहर कर दिएगा और बच्चे इधर से उधर, हम समझो हमको तो होश ही ठिकाने नहीं थे कि ऐसे क्या हो गया, पर कैसा हो गया। हम हमारे बीवी के लिए गए वहाँ पर लेने, तो बोले बच्चों को लाओ, बोले पहले वहाँ से उठा के, तो बच्चे वहाँ से गायब थे पूरे। फिर हम बहुत ढूंढ रहे हैं, हमने 1-2 घंटे ढूंढे कि बच्चे कहाँ है, हमारे बच्चे का है, बताओ बताओ, तो बता नहीं रहे। फिर बाद में हमको बताया 4 बजे का टाइम, 5 बजे का टाइम कि तुम्हारे बच्चे हमने वहाँ भेज दिए, वहाँ जाओ देखो। आगीतून वाचवण्यात आलेल्या 36 बालकांना उपचारांसाठी अमरावतीच्या विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलंय। आपलं डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं NICU आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे। यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या, त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये जे 36 बालकं आहेत ते आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत। दरम्यान घटनास्थळी लोकप्रतिनिधी सुद्धा आले आणि त्यांनी इथं भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी नवजात बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर चांगलाच निशाणा साधला। ते जे परिचारिका होते त्यांनी अजून 6-7 लेकरं जे जखमी झाले त्यांना वाचवण्यात ते सक्सेसफुल झाल्या। पण इथे जर आग विझवण्याची नवीन बिल्डिंगमध्ये NICU मध्ये जर यंत्रणा नसेल, तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। याचं राजकारण मला करायचं नाही आहे। लेकरं जळलेली आहे, गरिबाची लेकरं होती म्हणून ती मेलेली आहे। राजकारणाचा इथं विषय नाही आहे, पण स्वतःला इन्फ्रामॅन जर करून म्हणून घेतायत तर मग इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप झालं त्या काळी मंजूर झालेलं त्याच्यावर निदान लक्ष तर दिलं पाहिजे। मात्र या दुर्दैवी घटनेनंतर सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झालाय तो रुग्णालयाच्या अग्नी सुरक्षेचा। आगीच्या वेळी फायर सेफ्टी यंत्रणा किती सक्षम होती, फायर ऑडिट झालं होतं का की नव्हतं झालं, की आपत्कालीन परिस्थितीमध्ये नवजात बालकांना बाहेर काढण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध होती का। भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि फायर ऑडिटची मागणी सुद्धा केली। ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले
कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो, तर तेव्हा तो एक एक दोन दोन स्प्रिंकलर सुरू होते. त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले, आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं. आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे, आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे. जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल. आमदार सुलभा खोडके यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली, तिथली पाहणी केली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा रुग्णालयाला भेट दिली. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. या कंपनीला हे कंत्राटदारानं जे मशिना पुरवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचे पालकमंत्री येतात, पालकमंत्री नेहमीच अमरावतीत येतात, त्यांचं अतिशय प्रेम आहे अमरावतीवर, परंतु शासकीय कामावर प्रेम न करता पक्षाच्या वाढीवर प्रेम करतात. आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत प्रशासनाच्या त्याच्यावर दुर्लक्ष करतात. म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. पण हे 200 बेडचं महिलांचं हॉस्पिटल आपण ओपन केलं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं लहान बालक असेल, महिला असेल, यांच्या संदर्भात हे चांगले व्यवस्थित असं हॉस्पिटल आपण ओपन केलं. परंतु आजची ही दुर्दैवी घटना म्हणजे विचार करणारीच आहे, कारण एवढ्या नवीन बिल्डिंगमध्ये असं होणं या ठिकाणी फार घातक आहे. आज जी घटना घडली ही खरंच निषेध करण्यासारखी आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलचा वरच प्रश्न आता निर्माण झालेला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागानं सुद्धा तातडीनं चौकशी सुरू केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तांत्रिक समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. 8 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश सुद्धा प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय. या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखालील कमिटीमध्ये एका बाजूला MSCBचे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMAR चे सुद्धा एक्सपर्ट असतील, की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल. त्या अहवालानंतर जे याच्यामध्ये ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या वरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. या दुर्घटनेचा पोलीस तपास सुद्धा आता सुरू झालाय. आग नेमकी कशामुळे लागली आणि अग्निसुरक्षा यंत्रणा यावेळी कार्यरत का झाली नाही किंवा कार्यरत होती तरी का, तसंच या दुर्घटनेमध्ये कोणाची चूक झाली याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. NICU आहे, इथे 3 कंपार्टमेंट आहे. त्या कंपार्टमेंटमध्ये एक जो कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली. प्रायमा फेसी ते आग असे जो व्हेंटिलेटरमध्ये लागली दिसली आहे. त्याच्यामध्ये एकूण 9 मुले होते, त्यापैकी दुर्दैवानं 3 मुलांची मृत्यू झालेली आहे. बाकी 6 जो आहे सुरक्षित ठेवलेले आहे. पोलीस आपली नेहमी प्रक्रिया करते. आता काय जे काही कारण आहे त्यांचा आपण तपास शोधू आणि त्याप्रमाणे पुढे कारवाई करू. या आगीमध्ये 36 बालकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी 3 कुटुंबियांना आपला काळजाचा तुकडा मात्र गमवावा लागला आहे. काही तासांपूर्वी ज्या घरांमध्ये नवजात बाळाच्या आगमनाचा आनंद होता, आज त्याच घरामध्ये आक्रोश पाहायला मिळतो आहे. ज्या रुग्णालयात नवजात बालकांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जाणं अपेक्षित होतं, तिथे मात्र आग लागली. त्यामुळे प्रश्न फक्त आग कशी लागल्या याचा नाही आहे, तर अग्निसुरक्षा यंत्रणा कुठे कमी पडली आणि या 3 निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण याचा आहे. आता 8 दिवसाच्या चौकशीमध्ये या प्रश्नांची खरी उत्तरं मिळणं आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणं, आज या 3 निष्पाप बालकांना खरा न्याय मिळणारा ठरणार आहे. छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.